पोलीस भरतीला जर तुम्हाला स्कोर वाढवायचा असेल तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. नेमकं प्रश्न तुम्हाला कोणत्या घटकावरती विचारताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या पॅटर्नवरती तुम्हाला वारंवार प्रश्न त्या ठिकाणी रिपीट होतोय. आता अपूर्णांकाचा लहान मोठेपणा यावरचा हा प्रश्न आहे आणि वारंवार एकाच पॅटर्नवरती तुम्हाला त्या ठिकाणी हा प्रश्न रिपीट झालेला आहे. म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला अंश सारखा दिलेला असतात आणि छेद वेगळे दिलेले असतात आणि विचारलेलं असतं कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक सर्वात लहान त्या ठिकाणी आहे. आता ह्या टाईपवरती वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणून हा प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेणार आहे. जर तुम्हाला 4 अपूर्णांक दिलेले असते आणि ज्याच्यामध्ये तुमचा जो काही अंश आहे ते सगळे सारखे असतात आणि तुम्हाला विचारलेलं असतं कोणता अपूर्ण लहान आणि कोणता अपूर्णांक त्या ठिकाणी मोठा, तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं ज्या अपूर्णांकाचा छेद सगळ्यात मोठा असणार आहे तो अपूर्णांक सर्वात लहान असणार आहे आणि ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा असणार आहे तो अपूर्णांक सर्वात त्या ठिकाणी कसा असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणून हा अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे आणि हा अपूर्णांक सर्वात लहान असणार आहे. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं छेद लहान आहे म्हणून हा अपूर्णांक त्या ठिकाणी मोठा असणार आहे. इथं छेद मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक त्या ठिकाणी कसा असणार आहे, तर सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे. ठीक आहे. आता याच प्रकारचा जे काही तिसरा प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी त्याचबरोबर आपल्या या ट्रिकसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.